नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी जोशी आरसी कैलासवादी विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथे मेकॅनिकल ड्राफ्ट्समन या ट्रेडला शिल्पनिदेशक म्हणून काम करतो. तर आपण अभियांत्रिकी आरेखनासंदर्भात रेषा व त्याचे महत्त्व व त्याचे प्रकार या संदर्भी या डिजिटल व्हिडिओद्वारे आपण माहिती करून घेणार आहोत. अभियांत्रिकी आरेखनाचा उद्देश वस्तूचा आकार व त्याची मापे देण्याचा आहे. पण हे आरेखन रेषा कामाने साधावं लागते. म्हणजे आपल्याला जे काही ऑब्जेक्ट जे काही ड्रॉइंग्स काढायचे आहेत त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आपल्याला वापरावं लागते. आरेखन ही यंत्राभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्राची भाषा आहे. तिचे नियम आहेत. आरेखनाचा योग्य तो अर्थबोध होण्यासाठी रेषांचे प्रकार व त्यांचे उपयोग समजून घेणं यासाठी गरजेचं असतं. सर्वप्रथम जाडीनुसार ज्या वेगवेगळ्या रेषा त्याचे 3 प्रकार ठरले जातात. एक जाड रेषा, मध्यम रेषा आणि बारीक रेषा. या जाडीनुसार त्या रेषांचा कुठे कसा वापर करावा, त्या जाडीनुसार त्या रेषेचा काय अर्थ होतो या संदर्भी आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम वस्तुरेषा. वस्तुरेषा म्हणजे ही रेषा ज्या रेषेने आपण प्रत्यक्ष ऑब्जेक्ट काढतो. जी काही आपल्याला ड्रॉइंग काढायची आहे, जो काही जॉब किंवा जी काही आकृती काढायची आहे ती ज्या प्रकारच्या रेषेने आउटलाईन करून काढली जाते त्या रेषा म्हणजे वस्तुरेषा, ऑब्जेक्ट लाईन. ही रेषा जाड व ठळक असते. हिचा उपयोग वस्तूचे प्रत्यक्ष दिसणारे स्वरूप दाखवण्यासाठी करतात. आरेखनातल्या रेषा कामामध्ये या रेषा ठळकपणे दिसल्या पाहिजेत. या रेषांनी इतर वस्तूचा आकार दाखवतात, म्हणून या रेषांना वस्तुरेषा असे म्हणतात. तर थोडक्यामध्ये ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपले जॉब्स पाहतो, पुस्तकामध्ये पाहतो, जे वेगवेगळे जॉब आपल्याला दिलेले असतात ते ज्या रेषाच्या प्रकाराने काढल्या जातात ते वस्तुरेषा. म्हणजे थोडक्यात ती रेषा जाड, स्पष्ट व ठळक असल्यानंतर तो ऑब्जेक्ट आपल्याला इतर रेषांच्या तुलनेत क्लिअर दिसेल, किंवा इतर जर त्या ऑब्जेक्टमध्ये काही रेषा असतील तर त्या तुलनेने तो ऑब्जेक्टचा आकार आपल्याला समजून घेणं अत्यंत सोपं जाईल. तर ही रेषा जाड व ठळक असते हे या ठिकाणी लक्षात घेणं सर्वप्रथम गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरची जी रेषा येते ती आहे मार्गदर्शक रेषा, वाढीव रेषा, मापाची रेषा. तर ह्या ज्या रेषा आहेत, ज्या आपल्याला मार्गदर्शक रेषा आहेत किंवा वाढीव रेषा आहेत किंवा माप आपण ज्या वस्तूचे ज्या प्रकारच्या रेषांनी देतो, ह्या रेषा बारीक आणि पुसट पद्धतीच्या पाहिजेत. म्हणजे ऑब्जेक्ट लाईन जाड व ठळक आणि त्याच्या बाजूला जे माप दिलेलं आहे ते माप आपल्याला बारीक व पुसट रेषांच्या सहाय्याने द्यायचं आहे. तर हा मूलतः मेन जी आपली वस्तुरेषा आहे, वस्तुरेषा आणि या रेषामधला हा स्पष्ट फरक आपल्याला ड्रॉइंगमध्ये दिसलाच पाहिजे, प्रत्येक ड्रॉइंगमध्ये. तिसऱ्या क्रमांकाची रेषा आहे तुटक रेषा किंवा जिला आपण डॉटेड लाईन म्हणतो. डॉटेड लाईन म्हणजे रेषेचे एकसारख्या आकाराचे तुकडे एकानंतर असे एक ठेवून ही रेषा तयार होते. ह्या रेषेची जाडी मध्यम असते व ही ठळक असते. तर हिचा उपयोग कुठं होतो, तर हिचा उपयोग वस्तूचे देखाव्यातले न दिसणारे भाग दाखविण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस आपण आयसोमेट्रिकमध्ये एखादा ऑब्जेक्ट पाहतो त्याच्या पलीकडच्या ज्या कडा आहेत, ज्या आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसत नाहीत पण साइड व्ह्यू मध्ये किंवा टॉप व्ह्यू मध्ये ज्या कडा दिसतील त्या कडा त्या पर्टिक्युलर एका व्ह्यू मध्ये दाखवण्यासाठी या डॉटेड लाईनचा, समजा एखादा फ्रंट व्ह्यू आहे, त्या फ्रंट व्ह्यूला पलीकडच्या साईडने एक ड्रिल केलेलं आहे, तर ते ड्रिल आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. तो पलीकडच्या बाजूला असल्यामुळं फ्रंट व्ह्यूनी डायरेक्ट आपल्याला पाहताना ते त्यातलं ड्रिल आपल्याला दिसणार नाही. अशा ठिकाणी ते जे सिलेंडर आहे ते सिलेंडर आपल्याला डॉटेड लाईनने दाखवावं लागतं. म्हणजे न दिसणारे भाग दाखवणे हा याचा मुख्य उद्देश आहे या प्रकारच्या रेषेचा. ही रेषा अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपल्याला एकच व्ह्यू मिळतो आणि त्या एका व्ह्यूवरून पूर्ण ऑब्जेक्टचे डायमेन्शन आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं असतं. अशा वेळी ह्या रेषेचा वापर करून जर योग्य पद्धतीने तो व्ह्यू काढलेला असेल तर त्या पूर्ण जॉबची तिन्ही डायरेक्शननी काय माप आहेत, कसं त्याचं डिझाईन आहे हे आपल्याला क्लिअर लक्षात येऊन जातं. त्यानंतर पुढची रेषा आहे मध्य रेषा. या रेषेचा आकार बारीक व पुसट असते. देखाव्याच्या मध्य भागामध्ये ही लाईन काढतात. सेंटर लाईन ही अत्यंत महत्वाची एक रेषा आहे. प्रत्येक देखाव्याला आपल्याला एक मध्य रेषा काढावीच लागते. तर हिचं स्वरूप म्हणजे एक छोटी रेषा
आणि त्यानंतर पुन्हा एक रेषेचा छोटा तुकडा, पुन्हा एक रेषा, पुन्हा एक रेषेचा छोटासा तुकडा, या स्वरूपामध्ये ही सेंटर लाईन आपल्याला काढावी लागते. ही वस्तूच्या देखाव्याच्या मध्यभागी काढावी लागते, म्हणून याला मध्यरेषा असे म्हणतात. आता पुढची रेषा आहे कटिंग प्लेन लाईन किंवा काप पातळी दर्शक रेषा. ही रेषा टोकाला जाड व ठळक असते व अन्य ठिकाणी पुसट असते. वस्तूचा छेद कुठून कसा घेतला आहे हे दाखवण्यासाठी या रेषेचा उपयोग करतात. एक लांब तुकडा व एक बाकी छोटे तुकडे अशा आकृतीप्रमाणे एकानंतर एक असे सारखे अंतर ठेवून ही रेषा तयार केली जाते. आपण या ठिकाणी पाहिलं आहे, एक रेक्टँग्युलर बॉक्स आहे, त्याचा सेंटरने आपल्याला जर सेक्शन घ्यायचा आणि सेक्शननी समजा याच पर्टिक्युलर बॉक्सचा लेफ्ट हँड सेक्शनल साइड व्ह्यू पाहायचा असेल तर तो नेमका कोणत्या ठिकाणी घेतलेला आहे हे दाखवण्यासाठी या पद्धतीने ही कटिंग प्लेन रेषा काढून देखावामध्ये दाखवावं लागतं. पुढची आहे शॉर्ट ब्रेक लाईन किंवा लहान अंतर तोडण्याची रेषा. ही रेषा सुद्धा बारीक व पुसट असते. देखाव्यात जे वस्तू जिथून तोडलेली दाखवणे असेल पण तुलनेने त्या कडेची लांबी छोटी असेल तर ती कडा मुक्त हस्ताने ही रेषा काढून दाखवली जाते. म्हणजे जर एखादा रॉड आहे, त्या रॉडची एका ठिकाणून आपण सेक्शन घेतलेलं दाखवायचं. जर त्याचा आकार फार मोठा आहे, आपल्याला शीटमध्ये बसत नाहीये, त्यामुळे आपण त्याला किंवा पुढचं पार्ट जास्त दाखवणं एवढं इम्पॉर्टंट नाही, मग त्या ठिकाणी त्याच्या दोन्हीही एंडला या प्रकारची शॉर्ट ब्रेक लाईन काढून पुढचा एंड थोडासा छोटा काढला जातो. ज्यावेळेस तोडलेलं अंतर तुलनेने कमी असतं त्यावेळेस ही रेषा दाखवली जाते. त्याचप्रमाणे लॉंग ब्रेक लाईन ही सुद्धा ज्या ठिकाणी आपल्याला देखाव्याचा तुटलेला भाग दाखवायचा आहे तो दाखवण्यासाठीचा वापर करतात. पण यात फरक काय की जर तोडलेली कडा तुलनेने लांब असेल तर आपण लॉंग ब्रेक लाईनचा वापर करतो. जर एखादा हँडलही आहे, समजा एखादा हँडल आहे एखाद्या किंवा पंप आहे, पंपचं हँडल आहे, त्याचं लेंथ खूप जास्त आहे, त्यामानाने आपल्या शीटवर किंवा ड्रॉइंग वहीवर तेवढा आकार नाही आहे, तेवढ्या लांबीची हँडल काढण्याची शक्य होत नसेल, अशा ठिकाणी एका ठिकाणी ही शॉर्ट ब्रेक लाईन काढतात त्या हँडलला, दुसऱ्या ठिकाणी पण लॉंग ब्रेक लाईन काढतात, दुसऱ्या ठिकाणी पण लॉंग ब्रेक लाईन काढतात आणि त्या हँडलची कडा तुलनेने हँडल लांब आहे हे या ठिकाणाहून आपल्याला लक्षात येऊन जातं. पुढची रेषा आहे काउंटूर लाईन. ही रेषा बारीक व ठळक असते. रेषेचा एक लांब तुकडा व पुढे ठिपका असे एका पुढे एक काढल्याने रेषा तयार होते. यंत्रभाग ज्या भागांच्या हालचाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व परत पहिल्या ठिकाणी होतात ती हालचाल समजण्यासाठी देखाव्यावर तो भाग टोकाला दाखवतात. तसेच संलग्न भाग थांबवून जाणाऱ्या टेलिफोनच्या विजेच्या तारा दाखवण्यासाठी देखील या रेषेचा उपयोग होतो. पुढची रेषा आहे स्थितीदर्शक रेषा किंवा लोकेशन लाईन. ही रेषा मध्यम जाड व ठळक असते. यंत्रभागात काही सुटे भाग परत निरनिराळ्या इच्छित ठिकाणी दाखवण्यासाठी या रेषेचा वापर करतात. मध्ये अंतर ठेवून दोन रेषांचे छोटे छोटे तुकडे योग्य गटाने अंतर ठेवून ही रेषा तयार केलेली जाते. तर या पद्धतीने आपण आरेखनात वापरल्या जाणाऱ्या विविध रेषा, त्याचे आकार व त्याचे उपयोग, कोणत्या प्रकारच्या रेषा कुठे काढल्या जातात या संदर्भी आपण एक थोडक्यात या चॅप्टरच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे. तरी अपेक्षा करतो की ही माहिती आपणाला उपयोगी ठरेल. थँक्यू.